मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुसद कृषी कार्यालयातील बियाणे वाटपातील अनियमिततेची भाजप किसान मोर्चाकडून दखल। दोषींवर 3 दिवसांत कारवाईचे कृषी अधिकाऱ्यांचे आश्वासन। पुसद, दिनांक 1 जुलै 2026 कृषी विभागा महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन, तूर, मूग व उडीद बियाण्यांचे वितरण सुरू असून फॉर्म आयडीच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना 1 हेक्टरपर्यंत लागणारे बियाणे संबंधित तारखेनुसार वितरित करण्याचे शासनाचे आदेश आहेत। मात्र पुसद तालुका कृषी अधिकारी कार्यालयात या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याच्या तक्रारी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाकडे प्राप्त झाल्या। तक्रारीनुसार लाभार्थी शेतकऱ्यांना नियोजित तारखेला बियाणे न देता वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारण्यास भाग पाडले जात होते। अनेक शेतकरी वैतागून परत जात असल्याने त्यांचा लाभ इतर ओळखीच्या व्यक्तींना दिला जात असल्याचाही आरोप करण्यात आला। तसेच हेक्टरी 75 किलो सोयाबीन बियाणे मिळणे अपेक्षित असताना कोपरा येथील लाभार्थी देवानंद लक्ष्मण चव्हाण सारख्या शेतकऱ्यांना केवळ 60 किलो बियाणे देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली। पेरणीच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात विष्णू राठोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना तासनतास कार्यालयात थांबवून ठेवण्यात आल्याच्याही तक्रारी समोर आल्या। याशिवाय भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा महामंत्री ओमप्रकाश शिंदे यांचे वडील तथा लाभार्थी केशवराव शिंदे अर्ज क्र. 2627200030918886 अनुक्रमांक 806 बोरगडी यांना लाभासाठी पात्र असूनही कृषी सहाय्यकांनी कोणतीही सूचना दिली नाही। याबाबत पोलीस पाटलामार्फत कळविले होते असा दावा करण्यात आला, मात्र तो ही वस्तुस्थितीला धरून नसल्याचे भ्रमणध्वनीवरून सिद्ध झाले। त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना बियाणे देता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। या सर्व तक्रारींची दखल घेत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंदरावजी चिकणे यांच्या सूचनेनुसार प्रदेश सदस्य महेश नाईक, माननीय जिल्हाध्यक्ष विनोद जिल्हेवार, जिल्हा महामंत्री ओमप्रकाश शिंदे, उपाध्यक्ष नारायणराव मुराणकर, माननीय अध्यक्ष संजयराव लोंढे, गोविंदराव कुकरे, राहुल पाटील, विठ्ठल पुलाते, सुधाकर चव्हाण, संतोष खडसे, बबन कांबळे, गजाननराव कोले, समाधान कांबळे, लक्ष्मण धुळे, विश्वनाथ राठोड आदी पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्री विजय मुकाडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण प्रकरण मांडले। यावेळी अधिकाऱ्यांनी तक्रारींची शहानिशा केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांचे बियाणे परमिट पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तात्काळ वितरित केले। तसेच संपूर्ण प्रकरणाची दोषनिश्चिती करून संबंधितांवर 3 दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करण्यात येईल व त्याचा अहवाल सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले। याप्रसंगी किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की कारवाईत कोणतीही दिरंगाई किंवा कसूर झाल्यास राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येईल। भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कर्मभूमीत शेतकऱ्यांचा असा छळ यापुढे कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला। दरम्यान या प्रकरणात कृषी विभागाकडून दोषींवर नेमकी कोणती कारवाई केली जाते याकडे संपूर्ण पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा महामंत्री ओमप्रकाश शिंदे यांनी दिनांक 1 जुलै 2026 परमिट मिळण्यासाठी किसान मोर्चाच्या स्टेट लेवल पासून ते तालुका लेवल पर्यंतच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना इथे यावं लागलं। त्यावेळेला विभागीय कृषी अधिकारी आणि त्यांच्याकडे 2 पद आहेत, या साहेबांनी आता त्यांना परमिट इश्यू केल्या। यानंतर या पद्धतीचा ढेपाळलेपणा स्वीकारला जाणार नाही। माझा मूलभूत प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा की मी एक शेतकरी असून मला कुठल्याही प्रकारे यांच्या यंत्रणेमार्फत निरोप नाही आहे। माझे वडील आज 80 वर्षाचे आहेत आणि त्यांना सुद्धा निरोप नाही आहे। तर या ढेसाळपणाबद्दल यांनी लिखित आम्हाला द्यावा आणि कोणावर काय जबाबदारी निश्चित केली याचा 3 दिवसामध्ये अहवाल द्यावा। या अहवाल घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे आणि सध्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजणार आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।